नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता, पण लाईक शेअर नाही करता. संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपल्याला बनवायचे साबुदाण्याचे वडे. हा साबुदाणा घेतला मी आणि याला भिजत घालायचं आहे. हे बघा, याच्यात पाणी टाकलं. हे बघा, असं चांगलं झटकं पाणी टाकायचं आणि याला मस्त असं भिजवून घ्यायचं. चांगलं हे असं धुवून घ्यायचं 2-3 पाण्यानं. आणि हे पाणी काढून टाकायचं. मी आता 2 पाण्यानं धुवून घेतलं. हे तिसरं पाणी आहे. असं नितळ पाणी निघेपर्यंत हा साबुदाणा धुवून घ्यायचा चांगला. एक गडूळ पाणी राहिलं ना तर साबुदाणा चिकट होतो आणि ते वडे पण चिकट होतील. म्हणून या 2-3 पाण्यानं असं चांगलं धुवून घ्यायचं. आता हे पाणी पण काढून घेऊ आपण. हे बघा, हा साबुदाणा भिजत घातलाय मी. ते साबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी आहे. एवढं पाणी वर ठेवायचं आणि हे रात्रभर आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला. हे गोटभर पाणी काढून घेतलं मी. जास्त वाटलं मला म्हणून गोटभर पाणी काढून घेतलं. हे अर्धा इंच पाणी आहे बरोबर. साबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी ठेवायचं आणि आता आपण हे रात्रभर झाकून ठेवू आणि सकाळी एकादशी आहे ना, आपण छान वडे बनवू. हे बघा, हा साबुदाणा रात्रीचा भिजू घातलाय मी. हे बघा किती छान भिजला हा. याच्यामध्ये कोण पण उरला नाही, काहीच नाही. मस्त भिजला आणि मोकळा मोकळा झाला बघा. दाणे दाणे मोकळे. हे असं चांगला धुतला की साबुदाणा चांगला मोकळा होतो. म्हणून याला चांगलं 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचा आणि हा मोकळा मोकळा होतो. वडे पण आता मस्त येतील आणि चिकट होणार नाही. खाताना पण चिकट लागणार नाही आणि छान पांढरा शुभ्र आणि मोकळा मोकळा झालाय हा साबुदाणा. हे बघा किती छान झालाय, मोकळा मोकळा हे आणि छान मस्त भिजलाय. तर आपण आता याच्यामध्ये हे हिरवी मिरचीचा ठेचा करून घेऊ छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या. आणि हे बटाटे याच्यामध्ये किसून घेऊ. दाखवते आता. हे एवढे बटाटे टाकायचे हिच्यात. हे बघा, हे बटाट्याचं किस आहे. हे बटाट्याचं किस आपण आता हिच्यात टाकू. हे बटाट्याचं किस टाकलं. हे शेंगदाण्याचं कूट आहे. हे शेंगदाण्याचं कूट पण टाकू. आणि हा कोथिंबीर आहे. हा कोथिंबीर पण टाकू. आणि हे हिरवी मिरची बारीक केलेली आहे मिक्सर मध्ये, हे पण टाकू. आणि आता हे छान एकजीव करून घेऊ. हे बघा, मीठ राहिलं टाकायचं. हे बघा, हे मीठ पण याच्यात टाकून घेऊ. मीठ पण टाकलं. आता हे छान एकजीव करून घेऊ. आपण थोडं तेल टाकून घेऊ. हे 2 पळ्या तेल टाकलं मी. हे बघा, हे असे छोटे 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 असा गोळा करून हाताला तेल लावून घ्यायचं आणि हे छोटे छोटे असे मस्त याने रेगा पडणार नाही असं असं मस्त हातावर चपट करून घ्यायचं. हे बघा, असं जास्त जाड बी नाही, जास्त बारीक बी नाही. आणि मग तो वडा जाड कधी ठेवला तर मध्ये कच्चाच राहतो.
हे असे थापून घ्यायचे गोल गोल वडे. असं थोडं थोडं पीठ घ्यायचं, हातावर असं गोल 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 त्याला करून घ्यायचं. मस्त हाताला तेल लावत जायचं. हे बघा छान असा गोळा तयार होतो. मग त्याला हाताने चपट करायचं, असं असं थापून घ्यायचं छान. हे असे गोल गोल वडे तयार करून घ्यायचे. हाताला तेल लावत जायचं, नाहीतर मग ते हाताला चिटकीन. गरम झालाय. आपण एक 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 दोन दोन वडा याच्यामध्ये टाकू. हे बघा हे टाकले मी वडे. हे बघा आपल्याला चटणी बनवायची आहे. एक खोबऱ्याचे तुकडे घेतले, एक वाटीचे, एक वाटी कापून घेतली, आणि हा कोथिंबीर आणि या 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. याच्यात मीठ घेऊ आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ. अर्धवट करून घेतली आहे. आता हा पुदिना एवढा आहे, हा पुदिना पण याच्यात टाकू. खोबरं आणि पुदिन्याची चटणी, अशी छान चटणी तयार करू आपण. आणि मग हे बघा मीठ पण टाकते, मीठ पण टाकते. हे बघा हे मीठ टाकलं आणि आता आपण छान अशी चटणी तयार करूया. हे साबुदाणा वडे आणि खोबरं आणि पुदिन्याची चटणी तुम्हाला करून दाखवलेली आहे. हे वडे खूपच छान झालेली आहे. हे बघा किती छान कुरकुरीत आणि मस्त तळले गेले आहे आणि खूपच छान झालेले. असे वडे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. आणि हे वडे आणि चटणी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का.